सर्वांना माझा नमस्कार. हॅपी लाईफ के लिए आपकी सखीमध्ये आयुष्य जगत असताना आपण बघत असतो की काही जण ही जबरदस्त आत्मविश्वासानं आयुष्य जगत असतात, तर काही लोक ही नाउमेद लवकर होतात. अगदी छोट्या छोट्या घटनांनीसुद्धा ती नाउमेद होतात. तर काही लोक ही भरगच्च आत्मविश्वासानं भरलेली असतात. पण जी आत्मविश्वासी असतात त्यांनाच आनंदी राहता येतं आणि तीच आयुष्यात नेहमी यशस्वी होत राहतात. आत्मविश्वास हा कसा काय मिळवता येतो, त्यासाठी काय क्लुप्त्या आहेत, अगदी छोट्या छोट्या क्लुप्त्या ज्या आयुष्यामध्ये वापरल्यानंतर मलासुद्धा लक्षात आल्या की याचा भरपूर फायदा होतो, त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्याला अतिशय आवश्यक आहे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. हा शब्द जरी कठीण वाटत असला तर आपण स्वतःशी नेहमीच बोलत असतो. तर थोडं शांत बसून आपण विचार केला पाहिजे की ज्यावेळी आपण एकटं असतो आणि विचार करत असतो त्यावेळी आपल्या मनामध्ये कसल्या विचारांचं काहूर असतं. भविष्याबद्दलची चिंता असते. एखाद्या ध्येय जे समोर असतं ते जमेल की नाही जमेल याबद्दलचे विचार मनामध्ये येत असतात. बरीच लोक ही मनामध्ये नकारात्मक विचार घेऊन जगत असतात. नेहमी विचार करतात की मला हे जमणारच नाही आणि मग ती कृती करतात, तर त्या कृतीमध्ये त्यांना यश मिळत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, थोडं शांत बसायचं आहे, आत्मपरीक्षण करायचं आहे की माझ्या मनामध्ये कसे विचार हे सतत घोंगावत असतात आणि त्याच विचारांना तुम्हाला योग्य दिशा आणि द्यायची आहे. त्यानेच तुमची दशाही चांगली होणार आहे. नकारात्मक विचार जर तुमच्या मनात येत असतील तर त्याला आपल्याला सकारात्मक बनवायचं आहे. आता हे आपण कसं बनवू शकतो? पहिले लक्षात घ्या तुमच्या मनामध्ये जे विचार येतात ते कशा प्रकारचे विचार आहेत आणि नंतर त्यांना सकारात्मक बाजूकडे न्या. जसं की मला हे जमणारच नाही असं जर वाटत असेल तर आठवा की केव्हा केव्हा तुम्हाला चांगल्या गोष्टी या जमल्या होत्या आणि त्यानंतर त्याच्यावरती कार्य करणं सुरू करा. सकारात्मक सूचना द्या. लहान असताना ही गोष्ट मी चांगली केली होती असं स्वतःच्या मनाला आठवा. स्वतःचं यश आठवा आणि स्वतःच्या मेंदूला सूचना द्या की जे कार्य मी हातात घेतलं आहे ते मी चांगलं करेल. ही कृती करत असताना तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की हा जो तुमचा विचार आहे हा तुमचा स्वतःचा असला पाहिजे. कुणीतरी माझ्या कुटुंबामध्ये हे केलं आहे आणि म्हणून मला ते करायचं आहे असं नसलं पाहिजे. तर तुम्ही जी गोष्ट, तुम्ही जी कृती करायची ठरवलेली आहे ती कृती ही तुम्हाला आवडणारी असावी. आता एकाच वेळी इतकं मोठं यश मिळणार नाही, तर आपल्याला ही जी कृती आहे अगदी लहान लहान बाबींपासून करायची आहे. सुरुवात करायची आहे. केवळ विचार करून तो आपल्या मेंदूमध्ये साठवून ठेवायचा नाही, तर कृती करायची आहे. अगदी लहान गोष्टींपासून सुरुवात होऊ शकते. जसं की मी रोज सकाळी उठून 6 वाजता पाणी पिणार. आता ही गोष्ट मला रेग्युलरली करायची आहे. तुम्ही हसत असाल की यामध्ये काय, पण रेग्युलॅरिटी ही जर तुमच्यामध्ये आली, नियमितपणा आला, तुमचा आत्मविश्वास वाढेल की मी छोट्या छोट्या गोष्टी पण करू शकतो. मग या छोट्याच गोष्टीवर थांबायचं नाही आहे. आता तुम्हाला जी गोष्ट आवडते त्या ध्येयाकडे तुम्हाला वळायचं आहे. आता पाणीच पित राहायचं नाही आहे, तर तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीवरती तुम्हाला कूच करायचं आहे. तुम्हाला ज्यामध्ये आनंद मिळतो ते तुम्हाला करायचं आहे. काहीही असू शकतं. मला कशामध्ये आनंद मिळतो त्यासाठी आयुष्याचा एक कोपरा तुमचा ठेवा. तुमचं ध्येय जरी असेल, काहीही असू शकतं. मला चित्र काढायला आवडतं, मला झाडांना पाणी द्यायला आवडतं, अगदी छोट्यातली छोटीही गोष्ट असेल जी तुमची आनंदाची गोष्ट आहे, मला गाणं गायला आवडतं, तर ती तुम्ही नित्यनियमाने करा आणि त्याच्यासाठी वेळ ठेवा. जर तुम्ही हे करत राहिले तर तुमचं आयुष्यामध्ये रटाळवाणं नाही राहता तुमच्या दिनचर्येला एक सुंदर अशी गती मिळेल आणि
तुम्हाला दिवसाची सुरुवात ही तुमची आनंदाने होईल, कारण तुम्ही ते करताय ज्यामधनं तुम्हाला आनंद मिळतो आहे, आत्मविश्वासाने करताय. यानंतर विश्वास ठेवा की तुम्ही जे करताय त्यामध्ये तुम्हाला यश हे मिळणारच आहे. फार छोटी गोष्ट आहे, पण तुमची देहबोली बघा. बऱ्याचदा घरामध्ये व्यक्ती जी प्रवेश करते किंवा जी व्यक्ती यशस्वी असते त्यांच्याकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांची देहबोली ही तुम्हाला खूप आकर्षक वाटते. आपण उदाहरण घेऊया जे आम्हा सर्वांच्या परिचयाचं असतं आणि आता सुरू होणारे कौन बनेगा करोडपती अमिताभ बच्चन. त्यांची देहबोली बघा. त्यांचे पायापासून तर त्यांच्या डोक्यापर्यंत ते ज्या पद्धतीनं उभे राहतात, ज्या पद्धतीनं त्यांची डायलॉग डिलेवरी असते, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की योग्य देहबोली ही तुम्हाला आकर्षक बनवत असते. एवढंच नव्हे तर योग्य देहबोलीमुळे तुमचासुद्धा आत्मविश्वास हा वाढत असतो. तुम्ही आठवा, जेव्हाही तुम्ही निराशेत असतात त्यावेळी तुमची मान ही झुकलेली असते, तुमचा कणा हा झुकलेला असतो. तर आपल्याला पाठीचा मणका सरळ ठेवायचा आहे, आपली मान ही सरळ ठेवायची आहे आणि आपल्या देहबोलीकडे आपल्याला पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून आपला आत्मविश्वास यामध्ये वाढेल. देहबोली ही अतिशय महत्त्वाची आहे. आपण मुलाखतीला पण ज्यावेळी जातो त्यावेळी आपली देहबोली बघूनच लोक आपल्या आत्मविश्वासाबद्दल अंदाज बांधत असतात. यानंतर आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, सुसंगती सदा घडो आणि सृजनवाक्य कानी पडो. आपल्याला आत्मविश्वास आणि यश संपादन केलेल्या व्यक्तींचं मार्गदर्शन हवं आहे. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला अशा लोकांसोबत राहायचं आहे ज्यांच्यासोबत राहिल्यानंतर, ज्यांच्यासोबत वेळ घालविल्यानंतर तुम्हाला मनापासून आनंद मिळतो. इतकंच नव्हे तर ते तुमच्यामध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देतात. तुम्हाला नाहक स्पर्धा करायची नाही आहे, नाहक स्पर्धेसाठी बळी पडायचं नाही आहे, कारण प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण आहेत. कुणाचीच तुलना ही कुणाशीच होऊ शकत नाही. तर तुम्हाला अशा मित्रांसोबत राहायचं आहे जे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला नेहमी ते प्रेरक असतात. अशा लोकांसोबत तुम्हाला राहायचं आहे. शिवाय अशा लोकांची सोबत तुम्हाला ठेवायची आहे ज्यांच्यासोबत राहिल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो, नवीन ज्ञान मिळतं आणि जगण्यासाठी प्रेरणा मिळते. यानंतर या पद्धतीने जर तुम्ही वागलेत तर हळूहळू तुम्ही जो विचार करताय, तुम्ही जी कृती करताय त्याचं सवयीमध्ये रूपांतर होईल. सवयीमध्ये रूपांतर झाल्यानंतर तुमचा तो स्वभाव होईल आणि तुम्हाला तुमच्या यशाकडे तो निश्चितपणे घेऊन जाईल. बरीच लोक अशी असतात जी खूप मोठं अपयश आल्यानंतर सुद्धा म्हणतात की अरे ही तर फार लहान गोष्ट होती, यापेक्षाही मोठी गोष्ट मला अजूनही मिळवायची आहे. आणि बरीच लोक अशी असतात जी छोट्या छोट्या गोष्टींनी नाउमेद होतात. तर आपल्याला आपलं व्यक्तिमत्व असं घडवायचं आहे ज्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास असेल आणि हाच आत्मविश्वास आपल्याला यशस्वी करणार आहे आणि ह्याच आत्मविश्वासामुळे आपण आनंदी होणार आहोत. तर मित्रांनो, अशा छोट्या छोट्या पण मोठ्या गोष्टी घेऊन आपण रोज भेटत राहूयात. नमस्कार.